की आपण जाऊन साईटवर बघा ना, मोठी कामं केली, त्यातून फंड्स निर्माण केले. संपूर्ण महानगरपालिकेला आज जे कर्मचारी काम करतात आहे साफसफाईचं, त्यांना 5-5 महिने पगार नाही दिला. आताच गणपतीच्या ह्याच्यावर माझ्याकडे बरेच गार्डनमध्ये काम करणारी जी लोक आलेली, त्यांनी मला सांगितलं, त्यावेळी मी आयुक्तांना सांगितलं, आयुक्तांनी समोरच्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल काढलं आणि मग त्यांना जाऊन पैसे दिले. स्मार्ट सिटी व्हायला पाहिजे. मी आदरणीय आमचे मुख्यमंत्री जे होते त्यावेळी स्मार्ट सिटीचा विषय चालला होता, त्यावेळीच मी हे पत्र आयुक्तांना, आपलं एक पत्र आयुक्तांना आणि एक पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना मी दिलं होतं. माननीय देशाचे नेते प्राईम मिनिस्टर आमचे मोदी साहेब पंतप्रधान यांनी एक कल्पना केली की स्वच्छ अभियान काढलं, बेटी बचाव बेटी को पढाव, अशा या कल्पनेतून स्मार्ट सिटी. आणि मुख्यमंत्रीजी ना आम्ही सांगितलं की साहेब आमची सिटी तुम्ही घ्या. माझ्याकडे हाऊस मधले मिनिट्स पण आहेत, मला कोणाचं क्रेडिट नको. ह्या लोकांना इथल्या राष्ट्रवादीला सवय झालेली आहे की कामं मी करायची, बॅनर ह्यांनी लावायचे, उद्घाटन ह्यांनी करायचे. आता जनतेने यांना घरी बसवलं, त्यामुळे आता काय करणार. पण माझ्याकडे पेपर बोलतोय, मी प्रॅक्टिकली बोलते. मला खोटी हवेत आश्वासन द्यायला आवडत नाही. म्हणूनच जनतेने आज बघितलं ना, जनता काय काय बोलत होती की 15 वर्ष तुम्ही काय केलं, का झोपडपट्टी सुधारणा नाही झाली. परवाच्या दिवशी महापौरांना मी स्वतः पत्र दिलं की झोपडपट्टीचे जे काही प्रश्न आहेत त्यांचं राहणीमान उंचावलं गेलं पाहिजे, त्यांना सगळ्या सुख सुविधा मिळाल्या पाहिजेत. काय सांगतात डेंग्यूचे रुग्ण, आमच्या झोपडपट्टीतून बघा कितीतरी डेंग्यूचे रुग्ण पैसे न दिल्यामुळे, सुविधा न प्राप्त झाल्यामुळे मेलेले आहेत. उद्या पाहिजे तर आज अचानक विषय निघाला, उद्या तुम्हाला पाहिजे तर मी नावं पण देऊ शकते. झोपडपट्टीचा प्रश्न गेली 15 वर्ष. अहो झोपडपट्टीवाल्यांना साधे फोटो पास 21,000 फोटो पास या लोकांनी दाबले मतदानासाठी. का दिले नाही 21,000 लोकांना झोपडपट्टीचे हे महापौर ना, का दिले नाही. मी परवा त्यांना सांगितलं तुम्ही मीटिंग लावा, त्या मीटिंग मध्ये हा खरा मी प्रश्न काढणार होती. पण आज तुम्ही भेटलात म्हणून सांगते 21,000 झोपडपट्टी धारकांना पास दिले नाही आणि त्यांना दम द्यायचा, मतदान करा ना तर तुमचं झोपडं नावावर नाही, हा बघा फोटो पास, पण द्यायचा नाही. तो आता मी माझ्या हाताने आयुक्तांना सांगून त्या 21,000 झोपडपट्टी वासियांना या भाजप पार्टीमध्ये भाजपा पक्षातर्फे वाटण्यात येणार आहे. इस समय महापौर इन्होंने राजकीय भाषण करके पालिका के सत्ताधारियों का साथ देकर नवी मुंबई के विकास में उनका सहभाग है, ऐसा महापौर इन्होंने कहा। इस समय उपस्थित नागरिकों ने हम लोग राजकीय भाषण सुनने नहीं आए ऐसे शब्द में नाराजगी व्यक्त की। त्याग करायची हिम्मत नाही, फक्त पैसे खाण्यासाठी इलेक्शन लढवायचे, पात्रता नसते तरी आम्ही उभे राहतो, आमची पात्रता वाढवा आम्ही। आदरणीय नागरे साहेब, आपल्या भावना आपण समजू शकतो, मात्र अनेक लोकांना बोलायचं आहे। आपण स्मार्ट सिटी विषयी संकल्पना मांडण्यासाठी या ठिकाणी आधीच बनवलेली आहे, आपण पाळत नाहीये अजून। तो दूसरी ओर महापौर इन्होंने भाषण में सत्ताधारियों की वकालत नहीं की। इस शब्द में पत्रकारों से बातचीत करते वक्त पलटी मारी। स्मार्ट सिटी अंतर्गत स्वच्छता, यात्री वाहतूक, पार्किंग, शहर की स्वास्थ्य यंत्रणा, IT तंत्रज्ञान, स्वच्छ शौचालय, सौर ऊर्जा, शिक्षण, इन मुद्दों पर ज्यादा जोर दिया जाएगा और इस वजह से 3,75,000 नए रोजगार निर्माण होंगे, ऐसा इस समय पालिका आयुक्त इन्होंने कहा। नवी मुंबई के विकास में सिडको का बड़ा योगदान है। स्मार्ट सिटी में स्मार्ट वार्ड संकल्पना शुरू करे, ऐसा विरोधी पक्ष नेता विजय चौगुले इन्होंने चर्चा सत्र में कहा। आमदारांनी जाता जाता सांगून गेलं की सर्वांचं ऐकलं पाहिजे, हे पण महापौरांनी तेवढं ध्यानात ठेवावं आणि त्यांची अंमलबजावणी करावी असं मी महापौरांना विनंती करतो। जसं महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सिटीची गणना केली जाते, तसं मी आयुक्त साहेबांना विनंती करेन, इथं असलेल्या महापौरांना विनंती करेन की आमचे 111 वार्ड्स आहेत, ह्या 111 वार्ड मधनं एक 4-5 वार्डची निवड करा की हे स्मार्ट नवी मुंबईचे वार्ड म्हणून, आणि त्याच्यामध्ये त्यांना एक प्रकारचं एक अनुदान म्हणजे आपल्या बजेटमधला काही हिस्सा त्या वार्डमध्ये द्या आणि ते कसं नियोजित सुंदर होतील तसं त्यांना सुद्धा चालना द्या, मी एवढीच विनंती करतो। इस
इस समय नागरिकों ने अपनी सूचनाएं और संकल्पना पेश करते वक्त पालिका के गैर कारोबार पर सभा में उंगलियां उठाई। पालिका के पास पैसा होगा तो ये योजना पूरी होगी, इसके लिए योग्य नियोजन की जरूरत है, ऐसा मत नागरिकों ने पेश किया। स्कूल में अच्छे शिक्षक, अस्पताल में डॉक्टर, महिलाओं के लिए विविध योजना को प्राधान्य देना चाहिए, जिससे स्वयं रोजगार तैयार होगा, ऐसी सूचनाएं नागरिकों ने इस समय की। स्मार्ट सिटी करण्यासाठी महिलांचा सहभाग असतोच आणि म्हणून मला वाटतं महिलांच्या ज्या समस्या आहेत, समस्या म्हणण्यापेक्षा महिलांना सोबत घेऊन जाणं, कारण मी एका NGOची रिप्रेझेंटेटिव्ह आहे, नवी मुंबई स्वयंसेवी संस्था। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य आणि आरोग्याच्या बाबतीत आपण हॉस्पिटल सुविधा या देताना लोकांना आणि सगळ्यांना प्रिव्हेंटिव्ह मेजर्स संदर्भात म्हणजे आजार होऊ नये या संदर्भात ज्या काही अवेअरनेस कॅम्पेन असतील त्या घेतल्या जाव्यात। शहरासोबत झोपडपट्टी, गावठाण येथील वस्ती पातळीवर आरोग्य, शिक्षण, रोजगार याबाबत दक्षतापूर्वक नियोजन आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आवश्यक आहे। या बाबतीत लोकांचा सहभाग, एक्सपर्टाइजचा सहभाग घेतल्यानंतर नक्कीच यशस्वी योजना होऊ शकतात। किंतु सभी नागरिकों को पालिका ने बोलने का मौका न देने से नागरिकों ने पालिका के विरोध में तीव्र नाराजगी व्यक्त की। इस चर्चा सत्र में नागरिकों ने स्मार्ट सिटी के लिए योग्य सूचनाएं की है। कैमरामैन सनी मेहरोल के साथ राज चौहान, MVTV।